Dear student, in the last lecture we have seen that the phylum chordata. This phylum chordata is divided into three subphylum. आपण पाहिलं की असणारा जो काही फायलम कॉर्डेटा जो आहे तर त्याचे तीन उपसंघ त्या ठिकाणी आपण पाहिले. तर त्याच्यामध्ये पाहिला होता आपण युरो कॉर्डेटा, दुसरा पाहिला होता आपण सिपेला कॉर्डेटा आणि तिसरा पाहिला होता व्हर्टिब्रेटा. पुन्हा आपल्या लक्षात येतं नसतं की सब फायलम व्हर्टिब्रेटा जो आहे पृष्ठवंशी, तर त्याचेच पुन्हा काय सांगितलेले पुन्हा 6 असणारे जे काही वर्ग जे आहे तर त्या वर्गामध्ये त्याचं असणारे जे काही क्लासिफिकेशन विभागणी जी आहे तर ती विभागणी त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये मागच्या तासाला कोणी असणारा जो काही क्लास सायक्लोस्टोमॅटा म्हणजे असणारा जो काही वर्ग चक्रमुखी अशा प्रकारचा असणारा जो काही वर्ग जो आहे तर तो वर्ग आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला पाहिला. आता आपल्याला त्या ठिकाणी असणारा तो काही क्लास पायसेस जो आहे तर तो क्लास पायसेस त्या ठिकाणी पाहायचा आहे. हा दुसरा क्लास त्या ठिकाणी दिलेला आपल्याला क्लास पायसेस. आता पायसेस म्हणजे काय तर मत्स्य, काय सांगितलेले मत्स्य वर्ग. मत्स्य म्हणजे काय तर त्या ठिकाणी असणारा जो काही मासा म्हणजे मासे जे आहे तर त्या माशांचा वर्ग त्याला म्हटलेले क्लास पायसेस. याच्यामधलं पहिली कॅरेक्टरिस्टिक्स दिलेली पहा की दीज आर कोल्ड ब्लडेड aquatic animals living in marine and fresh water. आता काय सांगितलं की हे प्राणी जे आहेत तर ते कोल्ड ब्लडेड आहेत आणि काय सांगितले पुढे aquatic animals living in marine and fresh water. शॉर्टकट मध्ये आपल्याला काय लिहिता येईल पहिली कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी कोल्ड ब्लडेड काय सांगता येईल कोल्ड ब्लडेड म्हणजे शीत रक्ताचे त्या ठिकाणी ते प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी आहेत. आणि दुसरं आपल्याला सांगता येईल ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आता ॲक्वॅटिक ॲनिमल्स मध्ये पुढे काय सांगितलं आपल्याला की लिव्हिंग इन मराईन अँड फ्रेश वॉटर. शीत रक्ताचे प्राणी आहेत, जलनिवासी आहेत. ते कुठे आपल्याला आढळून येत नसतात तर सागरामध्ये आणि गोड असणारे जे काही पाणीचे आहे तर त्या गोड्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात असतात. सेकंड कॅरेक्टरिस्टिक सांगते आपल्याला बॉडी इज स्पिंडल शेप्ड टू मिनिमाइज वॉटर रेजिस्टन्स. त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी काय केलेलं डॉग फिश त्या ठिकाणी आपण याचा असणारं जे काही शरीर जे आहे तर ते शरीर कसं दिसतं आपल्याला स्पिंडल शेप. आता स्पिंडल शेप याचा अर्थ काय त्याचं असणारं जे काही शरीर जे आहे तर ते शरीर सर्वसाधारणपणे दोन्ही टोकं जे आहेत तर त्या दोन्ही टोकांना कसंही निमुळत असतं. आता कशासाठी तर पाणी जे आहे तर त्या पाण्याचा प्रतिरोध कमी करण्यासाठी याचं शरीर जे आहे तर ते दोन्ही टोकांना कसं असतं स्पिंडल शेप्ड म्हणजे निमुळतं त्या ठिकाणी. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल की बॉडी इज स्पिंडल शेप्ड. दोन्ही टोकांना निमुळत. कशासाठी निमुळतं त्या ठिकाणी असतं तर टू मिनिमाइज वॉटर रेजिस्टन्स. शरीर जे आहे तर ते शरीर दोन्ही टोकांना त्या ठिकाणी निमुळत असतं कारण पोहत असताना पाण्याचा असणारा जो काही प्रतिरोध जो आहे विरोध जो आहे तर तो विरोध कमी करण्यासाठी त्याचं शरीर दोन्ही टोकांना निमुळतं त्या ठिकाणी असतं. आता तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितली माशांच्या बाबतीमध्ये दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. काय सांगितले हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांना पोहण्यासाठी पेअर्ड म्हणजे युग्मित आणि दुसरं सांगितलं अनपेअर्ड म्हणजे अनियमित अशा प्रकारची पर जे आहे तर ती पर त्या ठिकाणी पोहण्यासाठी त्या ठिकाणी असतात. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल काय सांगता येईल की दे हॅव पेअर
अँड अनपेअर्ड फिन्स. फिन्स म्हणजे पर. कशासाठी? तर फॉर स्विमिंग, पोहण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी असणारे जे काही पर जे आहे तर त्या परांची युग्मित आणि अयुग्मित अशा प्रकारची जोडी त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर त्याची असणारी जी काही टेल फिन, त्या ठिकाणी आपण काय म्हटलेले कावडल फिन, ज्याला आपण त्या ठिकाणी पुच्छ पर त्या ठिकाणी म्हटलेले. टेल फिन इज युजफुल फॉर ए स्टेअरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग. याचे असणारे जे काही कावडल फिन किंवा पुच्छपर जो आहे तर याचा उपयोग सर्वसाधारणपणे पोहत असताना दिशा जी आहे तर ती दिशा बदलण्यासाठी त्याचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. चौथी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल की काय सांगितलेले चौथी कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याच्यामध्येच आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की टेल फिन, पुच्छपर, ज्याला आपण त्या ठिकाणी शेफ्टी म्हणताना दिसतो, इज युजफुल ॲज ए स्टेअरिंग. जशी गाडी जी आहे तर त्या गाडीला आपल्याकडे त्या ठिकाणी स्टेअरिंग असते. स्टेअरिंगच्या साहाय्याने काय करतो आपण त्या ठिकाणी असणारी जी काही दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी बदलतो. तसे या ठिकाणी ती असणारी जी काही टेलफिन जी आहे तर ते टेलफिन कशासाठी? स्टेअरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग, जे पोहत असताना दिशा बदलण्यासाठी त्याची असणारी जी काही टेलफिन जी आहे, पुच्छपर जो आहे तर त्याचा वापर त्या ठिकाणी दिशा बदलण्यासाठी तो करताना दिसतो. चौथी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की हेक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ स्केल अँड एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिजिनियस ऑर बोन. काय सांगितलेले की याचा असणारे ते काही बाह्य कंकाल जे आहे तर ते बाह्य कंकाल खवल्यांच्या रूपामध्ये असतं. बाहेरच आपल्याला माहिती माशाच्या शरीरावर खवले असतात. आणि एंडोस्केलेटन म्हणजे अंतकंकाल, आतलं जे आहे तर त्या आतमध्ये काटे आपल्या लक्षात येतात. मासे खाल्यानंतर आपल्याला काटे त्या ठिकाणी लागताना दिसतात. तर हे जे काही अंतकंकाल जे आहे तर ते एकतर कास्तिमय किंवा अस्थिमय त्या ठिकाणी असतं. शॉर्टकट मध्ये या ठिकाणी लिहितो की सर्वसाधारणपणे असणारे जे काही हेक्झोस्केलेटन जे आहे, हेक्झोस्केलेटन कशाचं आहे तर त्या ठिकाणी स्केलच्या रूपामध्ये म्हणजे खवल्यांच्या रूपामध्ये. आणि असणारे जे काही एंडोस्केलेटन जे आहे तर ते एंडोस्केलेटन मात्र त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की आयदर म्हणजे एकतर कशाचं असेल तर त्या ठिकाणी कार्टिलॅजिनियस, जे कास्तींचं त्या ठिकाणी असणारे किंवा असणारे जे काही अस्थि जे आहे तर त्या अस्थींचं त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे पाचवी कॅरेक्टरिस्टिक दिलेली रिस्पिरेशन्स ऑकर विथ गिल्स. रिस्पिरेशन ऑकर्स विथ गिल. याचं जे काही श्वसन जे आहे तर त्या श्वसन जे आहे तर ते गिल्स म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काय या ठिकाणी गिल्स लिप्स आपण दाखवले. कल्ला वितर जे आहे तर त्या कल्ला वितराच्या साह्याने त्या ठिकाणी ते होताना दिसतात. आता तुम्ही जर त्या ठिकाणी मासे जर त्या ठिकाणी खात जर असाल तर तुमच्या लक्षात याची उदाहरण आपल्याला सांगता येईल. रोहू मार्केटमध्ये, मच्छी मार्केटमध्ये गेल्यानंतर कोणते मासे त्या ठिकाणी आहेत तर ते विचारा तुम्ही, तर आपल्याकडे त्या ठिकाणी रोहू त्या ठिकाणी मिळताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला पॉम्फ्रेट, ज्याला आपण त्या ठिकाणी पापलेट मासा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. हा मात्र त्या ठिकाणी समुद्रामध्ये त्या ठिकाणी मिळताना दिसतो, त्याला म्हटलेले पॉम्प्लेट. इथे पापलेट त्याला आपण मराठीमध्ये म्हणताना दिसतो. दुसरा आपल्याला दिलेलं सी हॉर्स. सी हॉर्स नावच त्याचं आहे सी हॉर्स. काय सांगता येईल आता सी हॉर्स या ठिकाणी सांगितलं आपल्याला माशासारखा त्याचा आकार त्या ठिकाणी असतो. आता तुम्ही आता 6वीला असताना मुंबई दर्शन आपली त्या ठिकाणी सहल जी आहे तर ती सहल त्या ठिकाणी गेलती.
त्यावेळेला मुंबईला आपण त्या ठिकाणी मत्स्यालय त्या ठिकाणी पाहिले आणि ते मत्स्यालय पाहत असताना तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या ठिकाणी असणारा जे काही सी हॉर्स मासा जो आहे तर तो सी हॉर्स मासा त्या ठिकाणी मत्स्यालयामध्ये त्या ठिकाणी होता. आता त्यावेळेला तुम्ही नेमकं काय पाहिले तुमचं तुम्हाला माहिती. तर त्या ठिकाणी सी हॉर्स मासा जो आहे तर तो त्या मत्स्यालयामध्ये त्या ठिकाणी होता. त्याच्यानंतरच पुढे आपल्याला दिलेले शार्क. तर शार्क मासा त्या ठिकाणी तुम्ही असणारे जे काही डिस्कवरी असेल, ॲनिमल प्लॅनेट असेल याच्यामध्ये त्या ठिकाणी तो शार्क मासा त्या ठिकाणी पाहिला असेल. त्याच्यानंतरचे पुढचे आपल्याला प्रकार दिलेले इलेक्ट्रिक रे. आणि दुसरं आपल्याला दिलेलं आहे स्टिंग रे. आता हे दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही मासे जे आहेत तर त्या माशांचे असणारे जे काही पेशीमन जे आहेत, नमुने जे आहेत तर ते नमुने आपल्याकडं लॅबोरेटरी जे आहे तर त्या लॅबोरेटरीमध्ये त्या ठिकाणी आहे. तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी शाळेमध्ये याल तर त्यावेळेला तुम्ही ते पाहू शकता. कोणते सांगितले? इलेक्ट्रिक रे आणि स्ट्रिंग रे हे आपल्या त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये मॉडेल म्हणून त्या ठिकाणी आपण पेशीमन म्हणून त्या ठिकाणी ठेवलेले आहे. तर त्या ठिकाणी डायग्राम जी आहे तर ती डायग्राम आपल्याला दिलेली. तर त्या ठिकाणी असणारे ते काही स्कॉल्डिओल बघा कोणता दाखवलाय मासा तर त्या ठिकाणी स्कॉल्डिओल किंवा डॉग फिश त्याला त्या ठिकाणी म्हटले. आता याच्यामध्ये त्याचा असणारा काय आय, डोळा त्या ठिकाणी दाखवलेले, तोंड दाखवलेले, कल्लावितर दाखवलेले, लॅटरल लाईन. आता लॅटरल लाईन म्हणजे पार्श्व असणारी जी काही रेषा जी आहे तर ती रेषा त्या ठिकाणी दाखवली. त्याच्यानंतर डॉर्सल फिन म्हणजे पार्श्व असणारी जी काही पृष्ठपर्तल आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर कावडल फिन ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले पुच्छभर किंवा शेपटी त्या ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतर या ठिकाणी खाली आपण पेक्टोरियल दिसत असेल बघा तुम्हाला, पेक्टोरियल फिन म्हणजे वक्षप्र म्हटलेले, पेलिक त्याला म्हटलेले श्रेणीप्र आणि व्हेंट्रल फिन म्हणजे आधारपर. अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणारे जे काही डॉग फिश जे आहे तर त्या डॉग फिशची आकृती या ठिकाणी आपण दाखवू. याच्यानंतरचा पुढचा क्लास आपल्याला पाहायचा आहे क्लास ॲम्फिबिया. पुढचा क्लास आपल्याला पाहायचा आहे क्लास ॲम्फिबिया. क्लास ॲम्फिबिया मला आपण त्या ठिकाणी उभयचर वर्ग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. कारण ते उभयचर वर्ग. आता काय सांगितले की दीज ॲनिमल्स आर स्ट्रिक्टली ॲक्वेटिक among the larval life and perform only aquatic respiration, whereas they can live in water as well as on land during the adult life and can perform aquatic as well as aerial respiration. काय सांग हे जे काही प्राणी जे आहे तर ती लार्वर स्टेज म्हणजे डिंब अवस्थेमध्ये फक्त पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये राहतात आणि जली अशा प्रकारचं असणार जे काही ॲक्वेटिक रिस्पिरेशन जे आहे तर ते ॲक्वेटिक रिस्पिरेशन म्हणजे जली त्या ठिकाणी श्वसन करताना. तर असताना जे काही ॲडल्ट लाईफ म्हणजे प्रौढ अवस्थेमध्ये ते पाण्यामध्ये आणि जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी राहतात आणि जलीय आणि वायू श्वसन त्या ठिकाणी करतात आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आपण ॲम्फिबियन ॲनिमल जो आहे तर तो ॲम्फिबियन ॲनिमल त्या ठिकाणी त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लिहिता येईल. काय कॅरेक्टरिस्टिक्स सांगितली त्या ठिकाणी की दीज ॲनिमल्स आर स्ट्रिक्टली ॲक्वेटिक. आता स्ट्रिक्टली ॲक्वेटिक कधी तर ड्युरिंग लार्व्हल लाईफ म्हणजे डिंब अवस्थेमध्ये असताना. आणि पुढे काय सांगितलंय परफॉर्म ओनली ॲक्वेटिक रिस्पिरेशन. डिंब अवस्थेमध्ये असताना त्या ठिकाणी ती जली श्वसन त्या ठिकाणी करतात. याच्या उलट whereas they can live in
water as well as on land. कधी तर ड्युरिंग ॲडल्ट लाईफ, प्रौढ अवस्थेमध्ये, ॲडल्ट लाईफ. आणि पुढे आपल्याला सांगितलंय अँड कॅन परफॉर्म aquatic as well as aerial respiration. म्हणजे डिंब अवस्थेमध्ये असेल तर तो पाण्यामध्ये राहताना दिसतो आणि डिंब अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तो जलीय श्वसन करतो. परंतु ॲडल्ट असणारे जे काही लाईफ जे आहे प्रौढ अवस्थेमध्ये मात्र त्या ठिकाणी तो पाण्यामध्ये आणि जमिनीमध्ये त्या ठिकाणी राहताना दिसतो. पाण्यामध्ये असताना जलीय श्वसन, जमिनीवर असताना वायू श्वसन त्या ठिकाणी करताना दिसतो. म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, ॲम्फिबियन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. दुसरी कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आपल्याला, दे हॅव 2 pairs ऑफ अपेंडिजिट्स, डिजिट्स आर विदाउट क्लॉथ्स. हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांना उपांग, उपांग म्हणजे पाय, आपण त्या ठिकाणी म्हणून पायांच्या 2 जोड्या आपण त्या ठिकाणी दाखवतो. बरोबर, म्हणजे पायांच्या 2 जोड्या त्या ठिकाणी असतात. आणि पुढे आपल्याला काय सांगितली, यांच्या असणारे जे काही क्लॉथ जे आहेत म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही बोट जे आहेत, अंगुली त्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये म्हटलेले, नख त्या ठिकाणी नसतात. येते काय सांगितलेले, उपांगांच्या 2 जोड्या आणि अंगुली जे आहेत, बोट जे आहेत तर त्या बोटांना त्या ठिकाणी नख जे आहेत तर ते नख त्या ठिकाणी असतात. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल की दे हॅव 2 pairs of appendages. पुढे सांगितलं आपल्याला डिजिट्स म्हणजे बोट, आपण त्या ठिकाणी म्हणून डिजिट्स आर विदाउट क्लॉथ्स. तसे आपल्याला त्या ठिकाणी नख असतात तसे या ठिकाणी त्यांना असणारे जे काही नख जे आहेत तर ते नख त्या ठिकाणी असतात. 4th कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की एक्सटर्नल इयर इज absent बट टायफानम इज प्रेझेंट. जसं आपल्याला त्या ठिकाणी एक्सटर्नल इयर त्या ठिकाणी आहे, बाह्य कर्ण त्या ठिकाणी आपल्याला आहे, परंतु त्या ठिकाणी अँफिबिया उभयचर गटामध्ये असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्यांना त्या ठिकाणी बाह्य कर्ण नसतो. तर त्याच्याऐवजी काय सांगितलं आपल्याला, त्या ठिकाणी बहुतेक त्या ठिकाणी तो मृदू त्या ठिकाणी असतो आणि श्वसनासाठी नेहमी तो कसा असतो, ओलसर त्या ठिकाणी असतो. काय सांगता येईल, पहिलं एक कॅरेक्टरिस्टिक आपली मध्ये त्या ठिकाणी राहिली की एक्सटर्नल इयर इज absent बट टायफॅनम इज प्रेझेंट. पुढची कॅरेक्टरिस्टिक आपण पाहतोय, काय कॅरेक्टरिस्टिक दिलेली, एक्सटर्नल इयर इज absent बट टॅम्फॅनम आहे, टॅम्फॅनम इज प्रेझेंट. काय सांगितलेले की बाह्य कर्ण जो आहे तर तो बाह्य कर्ण नसतो. या ठिकाणी टॅम्फॅनम आपण दाखवले तर त्याच्याऐवजी फक्त कर्णपटल जे आहे तर ते कर्णपटल त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतरची पुढची कॅरेक्टरिस्टिक सांगितलेली की हेक्झोस्केलेटन इज absent, स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. बाह्य कंकाल जे आहे तर ते बाह्य कंकाल कसं सांगितलेलं आपल्याला, absent. काय सांगता येईल की हेक्झोस्केलेटन इज absent म्हणजे बाह्य कंकाल जे आहे तर ते बाह्य कंकाल त्या ठिकाणी नसणार आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर द रेस्पिरेशन. ज्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की बाह्य कंकाल त्या ठिकाणी नसणार आहे. त्वचा जी आहे तर ती त्वचा त्या ठिकाणी बहुतेक मृदू असून रेस्पिरेशनसाठी त्या ठिकाणी मॉइस्ट म्हणजे ओलसर जे आहे तर ती ओलसर त्या ठिकाणी ठेवलेली असते. 5वी कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आपल्याला, नेक इज absent.
बेडकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये असणारी जी काही मान जी आहे तर ती मान आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. नेक इज अबसेंट. त्याच्यानंतर आईज आर प्रॉमिनंट विथ आयलिड. त्याचे असणारे जे काही डोळे जे आहेत कसं दाखवलं आपण, प्रॉमिनंट म्हणजे बटबटीत मोठ्या अशा प्रकारचे त्याचे डोळे त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर काय सांगितले, विथ आयलिड. आणि त्याच्यावर काय आहे, जसे आपल्याला त्या ठिकाणी पापण्या आहेत तर तशा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पापण्या ज्या आहेत तर त्या पापण्या त्या ठिकाणी आढळून येतात. काय सांगता येईल की नेक इज अबसेंट. आणि पुढे आपल्याला सांगता येईल की आईज आर प्रॉमिनंट. काय सांगितलेले, आईज आर प्रॉमिनंट विथ आयलिड्स. डोळे जे आहेत तर ते बटबटीत, त्याच्याबरोबर काय सांगितले, पापण्या जे आहेत तर त्या पापण्या त्या ठिकाणी. याच्यामध्ये मी पहिली एक त्या ठिकाणी याचे एक्झाम्पल जे आहे अँफेरियामधलं पहिलं उदाहरण मी त्या ठिकाणी आकृती काढलेली आहे फ्रॉगची. बरोबर. याच्यामध्ये सॉफ्ट स्किन दाखवली, ट्रंक म्हणजे धड, टायफम म्हणजे काय दाखवलं आपण, इतर ते कर्णपटल दाखवले, डोळा दाखवलेला आहे, माऊस दाखवलेली, पुढचे पाय मागचे पाय या ठिकाणी दाखवलेले येते. त्याच्यानंतर याचं दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल टोड. आणि तिसरं उदाहरण आपल्याला दिलेले सॅलमॅन्डर. काय सांगितलेले, सॅलमॅन्डर. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला बेडूक असेल, टोड असेल, सॅलमॅन्डर इत्यादी आपल्याला त्या ठिकाणी अँफिबिया गट जो आहे तर त्या अँफिबिया म्हणजे उभयचर गटामधली वर्गामधली असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांची नावं या ठिकाणी सांगतात. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.